नमस्ते स्टुडंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. गणिताच्या तासिकेला तुम्हा सर्वांचे स्वागत. टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू सॉल्व द प्रॅक्टिस सेट 8.2. म्हणजेच आज आपण सराव संच 8.2 कसा सॉल्व करायचा ते पाहणार आहोत. क्वेश्चन 5. ऑलरेडी यू हॅव सीन इन क्वेश्चन 1 to 4 in practice set 8.2. मागील तासिकेला आपण प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 8.2 मधील प्रश्न 1 ते 4 पाहिलेले आहेत. आज आपण प्रश्न 5वा पाहणार आहोत. Lengths of the diagonals of a rhombus ABCD are 16 cm and 12 cm. Find the side and perimeter of the rhombus. म्हणजेच समभुज चौकोन ABCD च्या कर्णाची लांबी 16 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे, तर त्या समभुज चौकोनाची बाजू आणि परिमिती आपल्याला शोधायची आहे. सो लुक ॲट दिस केअरफुली स्टुडंट्स. पहिल्यांदा तुम्हाला एक आकृती काढावी लागेल की जो समभुज चौकोन ABCD आहे. समभुज चौकोन ABCD काढावा लागेल. ओके. सो इथे मी एक आकृती काढते आहे. समभुज चौकोन दॅट इज रोम्बस ABCD. Okay. And the diagonals of rhombus are given here. One is the 16 centimeter and another is a 12 centimeter. Okay. Here rhombus ABCD, समभुज चौकोन ABCD आहे. त्याचा एक कर्ण हा 12 सेंटीमीटर आहे. कर्ण हा 12 सेंटीमीटर आहे आणि 16 सेंटीमीटर आहे. यू नो व्हेरी वेल, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. बरोबर आहे. हे कर्ण एकमेकांना लंबदुभाजक असतात. म्हणजेच the diagonals of a rhombus are perpendicular to each other. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात म्हणजेच त्यांचे दोन समान भाग होतात. इट इज पॉइंट आहे O, AO and OC. एक कर्ण BD 16 सेंटीमीटर असेल तर तो काय होईल, 8 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर होईल. इकडे 8 आणि 8 म्हणजे हा BD इज द 16 सेंटीमीटर and AC is the 12 centimeter. It means that 6 centimeter and 6 centimeter. Okay. Because of the diagonals of a rhombus are perpendicular to each other. म्हणजे समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. ओके. सो तुम्ही इथे लिहून घ्या. Length OB is equal to length OD is equal to 1/2 length BD. म्हणजेच OB आणि OD is equal to 1/2 into BD, that is 16 सेंटीमीटर. म्हणजेच हा 8 सेंटीमीटर कसा आला ते कळलं. ओके. देन लेंथ OA is equal to length OC is equal to 1/2 into length AC. म्हणजेच 1/2 into length AC, that is 12 centimeter. That is 1/2 into 12, that is 6 centimeter. Okay. इथे तुम्हाला रिझन लिहिता येईल. The diagonals of rhombus are perpendicular to each other. म्हणजेच समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात वा लंबदुभाजक असतात. ओके. ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केलेली आहे. ओके. इट मीन्स दॅट अँगल AOD
अँगल AOD मध्ये तुम्ही पाहणार आहोत. अँगल AOD इज द 90 डिग्री. ओके, लंबदुभाजक असतात. इट मीन्स दॅट परपेंडिक्युलर बायसेक्टर, इट मीन्स दॅट अँगल फॉर्म इज हिअर 90 डिग्री. इथे तुम्हाला 90 अंशाचा कोन तयार झालेला दिसतो. बरोबर आहे हिअर. मेजरमेंट अँगल मापकोन AOD is equal to 90 degree. Therefore, in triangle AOD, by using Pythagoras theorem, म्हणजेच त्रिकोण AOD मध्ये पायथागोरस प्रमेय वापरून आपण त्याची लांबी काढणार आहोत. ओके, आता इथे तुम्हाला पायथागोरस थेरम वापरावा लागेल. ते पहा, पायथागोरस थेरम. AOD या ट्रायंगल मध्ये तुम्हाला डायगोनल AD दिसतो आहे. बरोबर आहे. हायपोटेनियस पायथागोरस थेरम आहे. हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, इट मीन्स दॅट हायपोटेनियस आहे म्हणजे इथे तुम्हाला कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ओके, इथे तुमचा कर्ण आहे. कर्ण आहे तुमचा AD. AD चा स्क्वेअर इज इक्वल टू बेस आहे OD स्क्वेअर प्लस हाईट आहे AO स्क्वेअर. इन दिस ट्रायंगल AOD. ओके, AD तुम्हाला इथे दिलेला आहे का? नाही. सो फाइंड आउट करायचं AD. OD दिलेला आहे OD दॅट इज हा 16 आहे म्हणजे हा 8 सेंटीमीटर आहे. सो हिअर राईट डाऊन 8 स्क्वेअर प्लस इथे AO दिलेला आहे 12. AC 12 आहे म्हणजे AO आपला 6 सेंटीमीटर आहे, दॅट इज 6 स्क्वेअर इज इक्वल टू 8 स्क्वेअर दॅट इज 64. 8चा वर्ग 64, 6चा स्क्वेअर 36 दॅट इज 36. इथे तुम्हाला पहा, इथे या ट्रायंगल मध्ये AD स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर अधिक AO स्क्वेअर दिलेला आहे. इथे AD स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला हायपोटेनस काढायचा आहे. इथे 8 दिलेला आहे OD ची व्हॅल्यू, ती आपण राईट डाऊन करून घेतलेली आहे. बरोबर. त्यानंतर 64 प्लस 36, 8चा स्क्वेअर 64, 6चा स्क्वेअर 36 दॅट इज 100. ओके, इट मीन्स दॅट लेंथ AD. आता इथे AD इज इक्वल टू 10. 2 taking square root on both sides. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलेलं आहे ते आपण. ओके, AD स्क्वेअर आहे त्याचा वर्गमूळ AD इज इक्वल टू घेतलेला आहे 100चं वर्गमूळ म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग आहे 100, तर 10 या संख्येचा आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड म्हणजे दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन. ओके, सो लेंथ AD इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. तुमची लेंथ AD बरोबर 10 सेंटीमीटर आलेली आहे. ओके, आता इथे आपल्याला AD एक बाजू आपल्याला माहिती झालेली आहे, ती म्हणजे 10 सेंटीमीटर. यू नो व्हेरी वेल की रोम्बसच्या ऑल साइड्स आर इक्वल असतात.
म्हणजेच त्याच्या उरलेल्या तिन्ही साईड सुद्धा ह्या 10 सेंटीमीटरच असतात. सो here write down चौकोन स्क्वेअर ABCD, चौकोन ABCD ची परिमिती बरोबर 4 इंटू साईड म्हणजेच पेरिमीटर ऑफ साईड म्हणजे बाजू, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ABCD इज इक्वल टू 4 इंटू साईड, दॅट इज एक साईड आपली 10 आलेली आहे. सो हिअर राईट डाऊन 40 सेंटीमीटर, म्हणजे त्याची परिमिती आपली 40 सेंटीमीटर आलेली आहे. ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट? हिअर राईट डाऊन side of rhombus is equal to 10 सेंटीमीटर, म्हणजेच समभुज चौकोनाची बाजू बरोबर समभुज चौकोनाची बाजू बरोबर 10 सेमी व परिमिती बरोबर 40 सेमी. Okay, do you understand student? Okay, then question 6, how to solve the question 6 in practice set 8.2. 8.2 सराव संच 8.2 मधील प्रश्न 6वा आपल्याला सॉल्व करायचा आहे. त्याचा आपण प्रश्न 5वा पाहिलेला आहे. ओके, क्वेश्चन 6, फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर विथ साइड 8 सेंटीमीटर. ओके, सो क्वेश्चन 6, बाजू 8 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. आता बाजू 8 सेंटीमीटर असलेला चौरस म्हणजे प्रथम तुम्हाला बाजू 8 सेंटीमीटर असलेला चौरस आपल्याला अज्युम करायचा आहे. ओके, यू नो व्हेरी वेल ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर इक्वल, म्हणजे चौरसाच्या सर्व बाजू ह्या समान असतात आणि each अँगल ऑफ स्क्वेअर इज अ राईट अँगल, म्हणजे चौरसाचा प्रत्येक कोन हा कसा असतो, काटकोन असतो. ओके, चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो आणि चौरसाची प्रत्येक बाजू ही एकरूप असते. ऑल साइड्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे त्या सर्व बाजू हा एकरूप असतात. एक साइड जर 8 सेंटीमीटर असेल तर ऑल थ्री रिमेनिंग साइड्स आर ऑल्सो 8 सेंटीमीटर. ओके, 8 सेंटीमीटर. सो CM 8 centimeter. So all sides are 8 centimeter. Okay. Then diagonal here, diagonal AC. 8 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा, म्हणजे डायगोनल AC ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बाय युजिंग पायथागोरस थेरम. यू नो व्हेरी वेल बेस अँड द हाईट. अँगल ABC इज द राईट अँगल. ABC हा काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये पाय आणि उंची दिली असता कर्णाची लांबी आपल्याला काढता येते बाय युजिंग पायथागोरस थेरम. तर पायथागोरस प्रमेयानुसार आपण इथे हे काढणार आहोत. कर्णाची लांबी काढायची आहे. इथे इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच काटकोन त्रिकोण ABC मध्ये अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, by using Pythagoras theorem, पायथागोरस प्रमेय वापरून by
using Pythagoras theorem in triangle ABC. Therefore, hypotenuse square is equal to base square plus height square. हायपोटेन्यूज म्हणजे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ओके. इथे आपल्याला कर्ण दिलेला आहे AC चा वर्ग बरोबर पाया दिलेला आहे BC अधिक उंची दिलेली आहे AB. AC वर्ग आपल्याला काढायचा आहे. सो ॲज इट इज राईट डाऊन टू AC स्क्वेअर तसाच ठेवावा लागेल. BC स्क्वेअर दॅट इज 8 चा स्क्वेअर दिलेला आहे. AB पण 8 दिलेला आहे. ओके. 8 चा स्क्वेअर 64 प्लस 64 that is 128. Okay. AC square is equal to 28. Therefore, only AC square is equal to 128 चे फॅक्टर्स पडतात. 128 हा कशाचा स्क्वेअर नाही आहे. त्यामुळे आपल्याला इथे तुम्हाला स्क्वेअर रूट पाडावा लागेल. याचा स्क्वेअर रूट आपल्याला निघत नाहीये म्हणून 64 दुने 128 बरोबर आहे. म्हणजे 64 हा 8 चा वर्ग आहे. ओके. Therefore, AC is equal to 8 आणि 2 चा स्क्वेअर रूट निघत नाहीये. सो ॲज इट इज राईट डाऊन अंडर स्क्वेअर रूट 2. वर्गमूळ चिन्हात 2 तसंच राहील कारण 2 या संख्येचं वर्गमूळ निघत नाहीये. हे आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स म्हणजेच दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन आपल्याला हे AC इज इक्वल टू 8 इंटू रूट 2 ही व्हॅल्यू आली. AC म्हणजे आपला कर्ण इथे निघालेला आहे 8 इंटू रूट 2. ओके. म्हणजेच चौरसाच्या कर्णाची लांबी म्हणजेच the length of diagonal is equal to 8 into root 2 centimeter. The length of diagonal of a square is equal to 8 into root 2 centimeter. म्हणजेच चौरसाच्या कर्णाची लांबी म्हणजेच चौरसाच्या कर्णाची लांबी बरोबर 8 into root 2 centimeter इतकी असेल. ओके. Do you understand student how to solve this question 6 in practice set 8.2. सराव संच 8.2 मधील प्रश्न 6 कसा सोडवायचा हे कळला? ओके. तर प्रॅक्टिस सेट 8.2 मधील क्वेश्चन 7 हा तुम्हाला होमवर्क साठी करायचा आहे. ओके. थँक्यू.